नमस्कार. दिलखुलास कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये आपल्याशी बोलण्यासाठी बातचीत करण्यासाठी आलेले आहेत 13व्या लोकसभेचे सन्माननीय अध्यक्ष माननीय मनोहर जोशी. नमस्कार. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि अनेक भूमिकांमधून महाराष्ट्राला सर्वपरिचित असलेले लाडके नेते. मी त्यांचा अल्फा मराठी वाहिनीतर्फे मनपूर्वक स्वागत करतो. दिलखुलासच्या लाखो प्रेक्षकांतर्फे त्यांचं अभिनंदन करतो. सर, लोकसभेचं अध्यक्षपद आपल्याकडे आलेलं आहे ही बातमी कळाल्यानंतर आपल्या मनामध्ये पहिल्यांदा कुठली भावना आली? एक म्हणजे मला ही बातमी तशी अचानक समजली नाही, कारण या निवडणुकांमध्ये चर्चा खूप सुरू होती आणि शेवटच्या 2 दिवसामध्ये स्पष्ट झालं होतं की निवड ही बिनविरोध होणार आहे. त्यामुळे अचानक एखादी गोष्ट घडावी तसं काही वाटलं नाही. परंतु ज्यावेळी अंदाज आला की मी नक्की अध्यक्ष बनतोय त्यावेळी एक समाधान झालं. माझ्या कुलदेवतेची मला आठवण झाली अंबेजोगाईची, आणि त्यामुळे आपण बघितलं असेल की मी अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसताना खुर्चीला वंदन केलं ते माझ्या गजाननाला आणि कुलदेवतेला अंबेजोगाईला ते वंदन होतं. आणि त्याबरोबरच माझ्या मनात जो विचार पहिला कोणता आला असेल तर तो माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दलच्या कृतज्ञतेचा विचार मनात आला. त्यांचंच बोट धरून मी राजकारणामध्ये आलो आणि आज शिवसेनेला सन्मान मिळवून देण्यामध्ये माझा सहभाग आहे याचा खरा मला आनंद त्यावेळी झाला. सर, तुमचं आयुष्य हे योगायोगांनी जसं भरलेलं आहे तसं पराकाष्ठेचे प्रयत्न आणि आपल्या कामावरची निष्ठा या गोष्टींनी सुद्धा तुमच्या आयुष्यात महत्त्वाचं स्थान बजावलेलं आहे. या तुमच्या आयुष्यातल्या योगायोगांविषयी काय सांगाल? म्हणजे मला नेहमी असं वाटतं की 3 प्रकारची माणसं असतात. काही माणसं खूप कष्ट करतात पण त्यांना यशच नसतं. काही माणसं अशी असतात की ज्या माणसांना काही न करता सहज हातामध्ये एखादं फळ यावं तसं अचानक यश मिळतं. आणि काही माणसं अशी असतात की जे खूप कष्ट करतात आणि त्यांना खूप यश मिळतं. मी या 3ऱ्या प्रकारात आहे. आणि त्यामुळे जे योगायोग आहे त्यातला सर्वात मोठा योगायोग म्हणाल तर आत्ताच्या लोकसभेच्या जागेचा आहे. याच्यामागे नियतीच्या मनात काय होतं मला माहीत नाही, परंतु 3-4 दिवसापूर्वी जर मला कोणी विचारलं असतं की आपण लोकसभेचे अध्यक्ष होऊ शकाल का, तर मी त्याला हसलो असतो. जरी कधीतरी माझं वर्तमानपत्रामध्ये महिन्यापूर्वी या पदासाठी नाव येऊन गेलं होतं तरीसुद्धा ही जागा मला मिळाली. याच्यातल्या घटनाक्रम पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की अचानक दुर्दैवानं बालयोगी यांचं निधन होणं, ते निधन झाल्यानंतरही या जागेवरती तेलुगू देशमचा क्लेम असणं, तेलुगू देशमनी ती जागा न स्वीकारण्यासाठी गुजरातमध्ये काहीतरी गडबड घडणं आणि त्यानंतर ती जागा भारतीय जनता पक्षासारख्या मोठ्या पक्षानं आपल्या छोट्या पक्षासाठी आपल्याबरोबरच्या सोडणं आणि ती सोडल्यानंतर ती मला मिळणं हा सगळा खऱ्या अर्थानं मोठा योगायोगच आहे. सर, राजकारणापेक्षा वेगळ्या क्षेत्रामध्ये आपण प्रिन्सिपल मनोहर जोशी आहात आणि सर म्हणून प्रसिद्ध आहात. शिक्षण क्षेत्रातल्या आणि समाजातल्या या अनुभवाचा आपल्याला लोकसभेमध्ये नियंत्रणाकरता फायदा होईल असं आपल्याला वाटतं का? एक शिक्षक असल्यानंतर त्याच्यात जो सभाधीटपणा असतो तो त्याचा फायदा होईल. परंतु जेव्हा जेव्हा मी शिक्षक म्हणून काम केलं, मी एकेका वेळी 14 तास वर्गामध्ये शिकवले आहे. तिथं माझ्यासमोर बसलेले जे होते ते माझ्यापेक्षा ज्ञानानं वयानं कमी होते. आणि लोकसभेमध्ये अनेक सदस्य असे आहेत जे माझ्यापेक्षा ज्ञानाने वयाने ज्येष्ठतेच्या दृष्टीनं मोठे आहेत. आणि त्यामुळे तिथं मी त्यांचा योगायोगाने जरी नेता झाला असलो तरी त्या सर्वांच्या ज्ञानाचा मी सन्मानच करेन. मुंबईत आल्यानंतरच्या काळामध्ये राजकारणातला पहिला प्रवेश आणि तुमची शिवसेनेशी आलेली जवळीक, त्या काळच्या वातावरणाबद्दल थोडंसं आमच्या दर्शकांना सांगाल? होय, मला आजही आठवतं की 1967च्या सुमारास शिवसेना प्रमुखांचं एक भाषण होतं बाळासाहेबांचं. नायगावमध्ये भाषण होतं आणि पहिल्यापासून मला भाषण ऐकायची मोठी बेडच होतं, आवड होती. आणि मग अनेक भाषणं ऐकायचो. ते एका तिथल्या अहमदनगर बिल्डिंगमधल्या गणेशोत्सवाचा अध्यक्ष म्हणून बाळासाहेबांना हार घालण्याचं काम माझ्याकडे होतं. ते त्यावेळी मराठी माणसावरती भाषणं करायचं. मी गेलो भाषण ऐकण्यासाठी आणि भाषण ऐकलं आणि बाळासाहेबांच्या भाषणाने मला जिंकून घेतलं आणि मी ठरवलं की इथं काम करायचं. तसं तुम्हाला समीरण सांगायचं तर मी काही अपघाताने राजकारणात आलो नाही. बरेच लोक सहज अचानक येतात, माझं तसं नाही. मी ठरवून राजकारणात आलो. राजकारण हा समाजकारण अधिक गतिमान पद्धतीनं करण्याचा विषय आहे, त्या भावनेनं आलो
आणि माझ्यासारखी अतिशय गरिबीत असणारी मुलं आहेत त्यांना मदत करावी या उद्दिष्टाने खरं राजकारणामध्ये आलो. नंतर केवळ ते विद्यार्थ्यांपुरतं राहिलं नाही, ते साऱ्या समाजापुरता तो विषय गेला, ही गोष्ट खरी आहे. परंतु तिथं बाळासाहेबांजवळ परिचय झाला. मग पुण्याच्या त्यांच्या सभेसाठी गेलो. पुण्याच्या फुटपाथवरती बाळासाहेबांची माझी प्रत्यक्ष ओळख झाली. आणि ठाण्याची निवडणूक ही माझी पहिली निवडणूक, ज्या निवडणुकीमध्ये मी भाग घेतला 67मध्ये, आणि ठाण्याची महानगरपालिका आम्ही जिंकली. आणि बाळासाहेबांनी त्यावेळी निवेदन केलं होतं, मला आजही आठवतं. ते म्हणाले की ठाण्याच्या यशात मनोहर जोशींचा सिंहाचा वाटा आहे. तेव्हा माझ्या लक्षात आलं की काम केलं तर बाळासाहेबांची शाबासकी मिळते, आणि म्हणून मग मी हा सिंहाचा वाटा जिथे जमेल तिथे जपण्याचा प्रयत्न केला. सर, आपण आत्ताच तुमच्या पूर्वीच्या राजकारणातल्या प्रवेशाविषयी बोललो. मुंबईत येण्याच्या आधी आपण पुन्हा एकदा थोडंसं तुमच्या जन्मगावाकडे नांदवीकडे जाऊयात. तिथून तुमच्या आयुष्याची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. त्या काळाविषयी थोडंसं सविस्तर सांगा. मी जेव्हा माझ्या गावात होतो त्यावेळी सर्वसामान्य मुलांसारखाच होतो. खूप हुंदडायचं, खूप खेळायचं. आणि वडिलांना जेव्हा कळले माझं हे गुण, तेव्हा त्यांनी ठरवलं की मला महाडगा नेऊन ठेवायचं. आणि वयाच्या 5व्या वर्षी मी महाडगा जाऊन राहिलो. तेव्हापासून वर्तमानपत्रांजवळ माझा संबंध आला, कारण वर्तमानपत्र घरी टाकायचं काम मी करायचो आणि एकीकडे 5वीमध्ये शिकायचो. आणि या उन्हाळण्याच्या स्वभावाचा परिणाम जो व्हायचा तोच झाला. जेमतेम पास झालो 5वीची परीक्षा, पुन्हा वडील गावात घेऊन आले. आणि मग 7वीपासून खरी जीवनाला वळण लागायला सुरुवात झाली. पनवेलला माझे मामा होते, त्यावेळी ते तालुका मास्तर होते पागवणकर म्हणून. त्यांच्याकडे राहायचो. त्यांच्याकडे जवळजवळ 1.5-2 वर्ष मी त्यांच्याकडे होतो. म्हणजे 8वी आणि 9वी हे दोन्ही वर्ष त्यांच्याकडे होतो. आणि त्या काळात मी पहिली नोकरी गेली. मला आजही आठवतं की एका हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटल बॉय नावाची जागा होती. 10 रुपये पगार होता. कोणी पेशंट आजारी पडला तर त्याला जाऊन निरोप द्यायचा, डॉक्टरला रात्री घेऊन यायचं, हे काम करायचो. माझं वय त्यावेळी असेल साधारण 14-15 वर्षाचं असेल. तेव्हा पहिली नोकरी मी 14-15व्या वर्षीपासून करतोय. आणि आपण म्हणाल तसं तेव्हापासून कष्टप्रद जीवन आहे खरं, पण यशस्वी जीवन पण झालं. माझी काही तक्रार नाही. त्यावेळेला आपल्या आयुष्यावर प्रभाव टाकणाऱ्या कुठल्या व्यक्ती आणि त्यांचे विचार आठवत आहेत? होय, 2 व्यक्तींचा उल्लेख मी पनवेलमध्ये करीन. एक ज्यांच्याकडे मी राहायचो ते पागवणकर मास्तर. अतिशय कडक शिस्तीचे होते, उत्तम शिक्षक होते. मी सुद्धा अनेक वर्ष शिक्षक म्हणून काम केलं. पण त्याचा पाया, त्याची बीजे जर कुठे असती तर ती पागवणकरांच्या शिकवण्यामध्ये होती. ते फार कठोर असायचे आणि त्यांच्याकडे मी शिकायचो. त्यांच्याकडे दया, क्षमा, शांती या गोष्टी नव्हत्या. अभ्यास म्हणजे फक्त अभ्यास. जुन्या जमान्यात पंतोजी असत तसेच ते होते. पण त्यांनी उदार मनाने त्यांच्या घरी मला शिकायला ठेवलं होतं. त्यांचा परिणाम झाला. आणि नंतर जो मी 2 वर्ष वारावर शिकलो. तुम्हाला माहिती आहे 12 वर्ष शिकणं म्हणजे काय असतं. एकेकाच्या घरी जाऊन जेवायचं. आणि ते वार ज्यांनी मला लावून दिली, व्यवस्था केली, त्या तिथे असणाऱ्या महाजन नावाच्या दुसऱ्या शिक्षिका. जेव्हा माझ्या मामांची ट्रान्सफर झाली त्यावेळी मी शिक्षण सोडू नये म्हणून मला खरी मदत केली त्या महाजनबाईंनी केली पनवेलच्या. अजूनही ते आहेत. आत्ता नुकतीच त्यांना वयाची 75 वर्ष पुरी झाली. पण या महाजनबाईंनी जर त्यावेळी पाठीशी उभ्या राहिल्या नसत्या तर कदाचित माझं शिक्षण हे 9वीतच संपलं असतं. त्यांच्या मदतीमुळे मी पुढचं शिक्षण घेऊ शकू. या दोघांचा माझ्यावर फार मोठा परिणाम झाला. सर, त्यावेळेला शिक्षण संपताना तुमच्या डोक्यात नक्की काय व्हायचं अशी कल्पना डोक्यात होती? महत्वाकांक्षा त्यावेळेला काय होती? भिक्षुकी करायची नाही. कारण मी गावाला सुरुवातीच्या काळात वडील पाठवायचे आणि मी सत्यनारायणाच्या पूजा करायचो, लग्न गावायचो. पण का कोणास ठाऊक त्यात माझं मन रमत नव्हतं. आणि मला नेहमी असं वाटायचं की आयुष्यामध्ये हा भिक्षुकीचा व्यवसाय हा काही बरा नाही. मोकळेपणाने सांगायचं तर मला असं वाटायचं की परमेश्वर आणि माणूस याच्यामध्ये आणखीन मध्यस्थाची जरूर नाही. आणि म्हणून मला ते काम आवडत नसे. तेव्हा ते संपवायचं हे माझं पहिलं ध्येय होतं आणि नोकरी मिळवायची, प्राथमिक शिक्षक व्हायचं. मग मी त्या काळात एक वर्णाकुल फायनलची परीक्षा असायची, ती पण मी पास झालो. आणि अतिशय खुश झालो की आता मला भिक्षुकी करावी लागणार नाही आणि मला प्राथमिक शाळेत शिक्षकाची नोकरी मिळेल अशी माझी कल्पना होती. त्यामुळे पहिलं ध्येय होतं प्राथमिक शिक्षक बनणं. मग क्षितिज वाढतं तसं ध्येय हळूहळू वाढत गेलं, ही गोष्ट खरी. परंतु हॉस्पिटल बॉयपासून लोकसभेच्या
सभागृहाचा अध्यक्ष होईन असं मात्र चुकूनही मनात आलं नव्हतं. हे व्यवसायाचं खूळ नेमकं कुठल्या क्षणाला डोक्यात शिरलं? आत्ताच माझे भाऊ घरी येऊन गेले तेव्हा माझे मोठे भाऊ ना मला नेहमी म्हणायचे की नोकरी करायची नाही, नोकरी इतकी वाईट गोष्ट नाही, धंदा करायचा. आणि पहिलं धंदा करण्याची उत्तम पावलं म्हणजे नोकरी सोडायची. त्यामुळे त्यांनी मला नोकरी सोडायला लावली, माझ्याबरोबर त्यांनी धंदा केला. आम्ही दोघे मिळून उद्योग करायचो. जबरदस्त मार खाल्ला प्रत्येक धंद्यामध्ये. आणि आमची मग भागीदारी सुटल्यानंतर मात्र मी प्रत्येक धंद्यात यशस्वी झालो. दुर्दैवाने माझे भाऊ मात्र यशस्वी होऊ शकले नाहीत. पण उद्योगधंदा ही माझी आवडच, वेड. तुम्ही खूळ म्हणाल, पण कोणत्याही गोष्टीचा खूळ असल्याशिवाय मनुष्य यशस्वीच होत नाही. सर, व्यवसायाबद्दल एक तुम्हाला असं विचारायचं आहे की तुमचे बरेचसे छंद हे तुम्ही नुसते छंद म्हणून बाळगले नाहीत. त्या छंदांचं पुढे कसं व्यवसायामध्ये आणि राजकारणामध्ये रूपांतर झालं हे तुम्हालाच काय, पण तुमच्याकडे बघणाऱ्या तुमच्या जवळच्या मित्रांनाही कळालं नाही. नेमकं आपण काय सांगाल? कारण व्यवसाय ही माझी एक आवडच. एखाद्या गोष्टीची हॉबी असते त्यासाठी तो करतो. पैसे मिळवणं हे मराठी माणसाला जमलं नाही. आणि जनरली मराठी माणूस हा गरीब राहिला. नुसता गरीब राहिला नाही, गरीब राहणं ही त्याची फिलॉसॉफी बनत चालली. आणि त्यावेळी मी जागतिक मराठी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ही संस्था सुरू केली. आणि मराठी माणसाला सांगितलं की तुला गरीब नाही राहता येणार, तू उद्योगधंदा कर, तू मोठा हो. आणि हे सांगण्याचा अधिकार मला त्याचमुळे प्राप्त झाला की मी गरिबी कुरवाळत बसलो नाही, गरिबीवर मात करण्याचा प्रयत्न केला. आणि त्यासाठी उद्योगधंदा हा छंद. आणि पण तो केवळ छंद म्हणून करून चालत नाही, त्यासाठी सुद्धा खूप मेहनत करावी लागते, खूप लक्षपूर्वक काम करावं लागतं, सातत्याने विचार करावा लागतो. ते करत राहिलो. आणि म्हणून मी नेहमी म्हणतो माझे 2 छंद, एक क्रिकेट आणि दुसरं बिझनेस. या क्रिकेटला तुम्ही तुमच्या आयुष्यात काय स्थान देता आणि नेमकं काय महत्त्व आहे छंद म्हणून सुद्धा? मुंबई क्रिकेट असोसिएशनचा 8 वर्ष अध्यक्ष होतो. नंतर ऑल इंडिया क्रिकेट बॉडीचाही 2 ते 4 वर्ष उपाध्यक्ष होतो. क्रिकेटवर माझं फार प्रेम आहे. आणि योगायोग असा की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनाही क्रिकेट अतिशय आवडतो. क्रिकेटनं मला बऱ्याच गोष्टी शिकवल्या. पहिली गोष्ट म्हणजे कॅप्टनचं ऐकावं हे शिकवलं. दुसरी गोष्ट म्हणजे बॅट्समनच्या अतिशय जवळ उभं राहायचं फिल्डर म्हणून, हेही शिकवलं. गिव डेंजर असली असं बाळासाहेब नेहमी म्हणतात. एकनाथ सोळकर सारखं जवळ राहणं हे क्रिकेटमुळेच मी शिकलो की धोक्यांपासून दूर जायचं नाही. क्रिकेटमुळे मला हेही कळलं की जे काम सांगतील ते व्यवस्थित करायचं. कप्तानपदाकडे वाटचाल कशी करायची हेही तिथेच शिकलो. आणि त्यामुळे क्रिकेट हा गुरुच माझा. खरं सांगायचं तर छंद आणि माझा गुरु म्हणजे क्रिकेट. या पदापर्यंत पोहोचण्यापर्यंतच्या ज्या पायऱ्या आहेत त्यातल्या प्रत्येक पायरीवर तुम्हाला अप्रत्यक्षरित्या एक झगडा करायला लागलेला आहे. उदाहरण द्यायचं झालं तर महापौरपद. आता महापौरपद सुद्धा तुमच्या आधी शिवसेनेतल्या अनेक दिग्गजांना मिळालं, हेमचंद्र गुप्ते असतील किंवा सुधीर जोशी असतील. तर ह्याच्यामध्ये त्यावेळेला तुमच्या मनामध्ये नेमकी काय घालमेल चालू असायची? राग यायचा, व्यक्त करायची सोय नाहीच माझ्या पक्षामध्ये. राग यायचा आणि असं वाटायचं की हे पद मला मिळालं पाहिजे. काही काळाने राग जायचा, कारण माझ्यापेक्षा योग्य माणसांना एखादं पद जर मिळालं तर मी नाराज कसं व्हायचं असं नंतर वाटायचं. पण तात्कालिक प्रतिक्रिया ही रागाचीच असायची, दुःखाची असायची, असंतोषाची असायची. पण हळूहळू जीवनामध्ये तुम्हाला समीरण सहज सांगतो, माझ्यावर नेहमी चांगल्या वाक्यांचा कायमचा परिणाम झाला. काही लोक वाक्य वाचतात विसरून जातात, पण माझ्या अंतःकरणात ती कोरून ठेवायची सवय आहे. साईबाबांचं वाक्य आहे, वाक्य म्हणण्यापेक्षा 2 शब्द आहेत, त्यांनी त्याच्यामध्ये सबुरीचं महत्त्व सांगितले आहे. आणि मग मला ती सवय लागली, सबुरी. कोणत्याही गोष्टीची घाई करण्याची जरूर नाही, सबुरी. आणि त्याच्याबरोबरचा दुसरा शब्द आहे श्रद्धा. मी माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर विचलित श्रद्धा ठेवलेली आहे. याखेरीज माझा दुसरा नेता नाही, यांच्याखेरीज मला श्रद्धा नाही. अनेक इतर नेत्यांचे गुण मला काही आवडतात, पण ती श्रद्धा आणि अंतःकरणापासून तयारी केली सबुरी ही मला जीवनात नेहमी उपयोगाची पडली असं मी म्हणेन. आजपर्यंत जी आव्हानं आपण पेललीत, नगरसेवक पदापासून विरोधी पक्षनेत्यापासून महापौर असेल किंवा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील आणि आता केंद्रीय मंत्रिपदावरून लोकसभेचं अध्यक्षपद, या सर्व आव्हानांमध्ये लोकसभेचं अध्यक्षपद हे कसं वेगळ्या प्रकारचं आव्हान आहे असं आपल्याला वाटतं? 2 दृष्टीने. एक म्हणजे इतर सगळी पदं ही शिवसेना प्रमुखाने ठरवल्यावर मिळणारी पदं होती. बहुमत असेल महापौर झालो,
बहुमत होतं, मुख्यमंत्री झालो. पण 15 खासदार असताना 500-550 लोकांच्या सभागृहात निवडून येणं हे एक आश्चर्यच आहे असं मी म्हणेन. आणि त्यातही शिवसेनेसारखा पक्ष, कारण अनेकांनी त्याच्यावर टीका केली. मी शिवसेनेत आहे याचा मला कधीच कमीपणा वाटला नाही, पण सभागृहातलं वातावरण सांगतोय. तिथं कम्युनिस्ट पक्षाचे लोक, काँग्रेसचे, वेगवेगळ्या पक्षांच्या संबंधी, ज्यांच्या संबंधी आमच्या मनामध्ये नेहमी वेगळ्या प्रकारची भावना राहिली, अशा प्रकारचे पक्ष 25-30 पक्ष आहेत तिथे. या सगळ्यांनी एकमतानं अध्यक्षपदावर निवडून आणावं हे याचं वैशिष्ट्य, हा वेगळेपणा आहे इतर पदांच्या पेक्षा. एखादी गोष्ट आपण मिळवायची ठरवतो, आपल्या जिद्दीनं, कष्टाने, समोरच्या माणसाची ताकद जरी जास्त असली तरी त्याच्यावरती आपण जाऊ शकतो. पण 550 खासदारांना मी निवडून यावं असं वाटण्यासारखी भावना निर्माण होणं हे मला आश्चर्य वाटलं. आणि म्हणून या निवडणुकीचं मी वेगळेपण मानतो. शेवटच्या क्षणापर्यंत, आदल्या दिवशी 12 वाजेपर्यंत नॉमिनेशन भरायची होती. मी दर 10-10 मिनिटांनी चौकशी करत होतो, कोणी खासदार येऊन फॉर्म तर भरणार नाहीत ना, अशी मनात शंका होती. पण समीरन, आपल्याला, आपण मराठीचा कार्यक्रम घेत आहे म्हणून एक वैशिष्ट्य सांगतो की या निवडणुकीमध्ये कोणी ज्याची नोंद केली नाही ती गोष्ट सांगतो. सगळे मराठी खासदार महाराष्ट्रातले काँग्रेसचे सोडून हे माझ्याबरोबर राहिले. म्हणजे जनता दलाच्या महागेने पण माझं नॉमिनेशन फॉर्म भरला, शरद पवारांच्याही खासदारांनी, त्यांच्या पक्षाच्या खासदारांनी माझा फॉर्म भरला, आणि आणखीनही प्रकाश आंबेडकरांनी फॉर्म भरला. याचा अर्थ आपल्या राज्याचा अध्यक्ष व्हावा यासाठी एकत्रितपणे महाराष्ट्र उभा राहिला, हा पहिला दिवस आहे म्हणून मी मुद्दाम उल्लेख केला. आणि हे सगळे अशा पद्धतीनं बरोबर राहिले. आणि मला खात्री आहे की होणारा आनंद हा केवळ महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांना झाला नाही, तर महाराष्ट्रातल्या मराठी जनतेलाही त्यामुळे झाला. आपण कम्युनिस्ट नेत्यांचं नाव काढलं आणि त्यांच्या काही भाषणांमध्ये सुद्धा उल्लेख होता, म्हणून आणि सर्वसामान्य जनतेला याची एक उत्सुकता आहे म्हणून एक प्रश्न विचारतो की आता याच्यानंतर आपल्यावर कुठलाही रिमोट कंट्रोल चालणार नाही अशी अपेक्षा जनतेची आहे, आणि शिवसेना प्रमुखांनी स्वतः ते बोलताना क्लिअर केलेलं आहे. आपली याच्याविषयीची काय भावना आहे? खरं म्हणजे रिमोट कंट्रोल याच्या संबंधी फारच गैरसमज आहेत. उत्पत्ती कशी झाली सांगू या शब्दाची? बाळासाहेब एकदा सहज बोलताना म्हणाले, सहज, की मी कुठेही असलो तरी पक्षातल्या प्रत्येक माणसावर माझा रिमोट कंट्रोल चालतो. तुम्हाला माहिती आहे, नेहमी हायकमांड ज्याला म्हणतात, हायकमांड म्हणजे रिमोट कंट्रोल. पण स्वतःच बाळासाहेबांनी तो शब्द वापरला त्यांच्या नेहमीच्या शैलीमध्ये, विनोदामध्ये. आणि मग साऱ्या देशभर असे समजून जाईल की बाळासाहेब उठता बसताना रिमोट कंट्रोल हातामध्येच घेऊन बसले. आणि जिथे आपण TV सुद्धा सतत 24 तास पाहू शकत नाही, तर असं हातामध्ये घेऊन कोणी काही रिमोट कंट्रोल करतात का? पण पक्षाच्या प्रमुखांनी जर अशी अपेक्षा बाळगली की ज्यांची नियुक्ती ते करतात त्या व्यक्तींनी त्यांच्या मनात या इच्छा पुऱ्या केल्या पाहिजेत, तर त्यात काही चूक आहे असं मला वाटतं. आणि मी मुख्यमंत्री असताना ही गोष्ट सांगितली होती. पण बाळासाहेबांना पूर्ण जाणीव आहे की लोकसभेचं अध्यक्षपद हे नेहमी पक्षातीत असलं पाहिजे, तिथं पक्षीय भूमिका घेऊन चालणार नाही. आणि त्यामुळे त्यांची संमती घेतली, तेव्हाही त्यांना मला परवानगी दिली, आणि नंतरही परवानगी दिली की जोपर्यंत 2-2.5 वर्ष तुम्ही या पदावर आहात तोपर्यंत तुम्ही पक्षाजवळ संबंध ठेवले नाहीत तरी माझी हरकत नाही, अशी स्पष्ट अनुमती दिली. जनतेचे प्रतिनिधी ज्या पद्धतीनं अशा लोकशाहीच्या मंदिरांमध्ये वागतात किंवा त्यांचं वर्तन त्या लोकशाहीच्या मंदिरांमध्ये जसं असतं, आणि आता लोकसभेचं कामकाज तर थेट दूरदर्शनवर किंवा इतर दूरचित्रवाणीवर बघता येतं, त्याच्यामध्ये काही बदल येण्याची किंवा त्याला शिस्त लागण्याची आवश्यकता आहे असं आपल्याला वाटतं का? होय, जे काम चालतं त्याच्यामध्ये सुधारणेला खूप वाव आहे. कदाचित दूरदर्शनवर दाखवलं नाही तर अधिक सुधारणा होण्याची शक्यता पण आहे. पण दाखवू नये असं आपलं मत आहे? बिलकुल नाही, जरूर दाखवावं. लोकांना त्यांचे राज्यकर्ते कोण आहेत, राज्यकर्ते कसे वागतात, त्यांच्या भावनांचं प्रतिबिंब तिथं कसं उमटतं, यासाठी ते आवश्यक आहे. पण आपल्याला एक सांगतो की शेवटी लोकप्रतिनिधी म्हणजे काय? जसा समाज तसा लोकप्रतिनिधी, समाजाचं प्रतिबिंब त्याच्यामध्ये उमटत असतं. आणि म्हणून लोकप्रतिनिधीमध्ये दिसणारी जी अस्वस्थता आहे ही सारा समाज अस्वस्थ आहे त्याचाच एक भाग आहे असं मी म्हणेन. पण यात सुधारण्याची संधी आहे असं मी म्हणालो. ही कशी साधावी याचा ज्या दिवशी अध्यक्ष झालो तेव्हापासून विचार करतोय. हे काम अशक्य आहे असं मला बिलकुल वाटत नाही, पण नियमाने कायद्याने साधेल असं मात्र मला वाटत नाही. हे काम साधण्याचा एकच मार्ग आहे, आणि तो म्हणजे तिथं काम करणाऱ्या
खासदार मित्रांना वारंवार अपील करून त्यांचं अंतर्मन या कामासाठी तयार करणं हे आवश्यक आहे. केवळ बाह्यमनाने चालणारं हे काम आहे असं मला वाटत नाही. आणि देशाची तर आजची स्थिती इतकी गंभीर आहे की या देशात या लोकप्रतिनिधींनी सतत सतर्क राहण्याची आवश्यकता आहे, जागृत राहण्याची आवश्यकता आहे. आयुष्यात सुरुवातीपासून आत्ता या सर्वोच्च पदावर पोचेपर्यंत तुम्ही मगाशी तुमचं एक तत्त्व सांगितलं, श्रद्धा आणि सबुरी. पण निष्ठा जर म्हणाल की कुठल्याही एका गोष्टीपुढे बाकी सर्व गोष्टी व्यर्थ आहेत, अशी निष्ठा तुम्ही जर बाळगली असेल तर ती कोणती? शाश्वत निष्ठा जी म्हणतात, मी सभागृहामध्ये ज्याचा उल्लेख केला होता त्या महात्मा गांधींच्या वाक्याचा आत्ताही उपयोग करेन. त्या आयुष्यात काम करत असताना जिन्याच्या शेवटच्या पायरीवरचा जो मनुष्य आहे त्याचा विचार करा, हीच माझी निष्ठा आहे. आणि माझ्यासारखं कठीण जीवन कोणाच्या नशिबी येऊ नये म्हणून त्या शेवटच्या माणसाची मी आठवण ठेवतो, हीच माझी निष्ठा आहे. महाराष्ट्रातल्या जनतेने तुमच्यावर इतकं प्रेम केलं, आपल्याला इतकी पदं जनतेमुळे आणि तुमच्या कष्टांमुळे, दोन्ही गोष्टींमुळे, तुमच्या श्रद्धेमुळे, तुमच्या सबुरीमुळे मिळाली. या महाराष्ट्रातल्या जनतेला तुम्ही आत्ता काय सांगाल या पदावर बसल्यानंतर? मला महाराष्ट्राचा अभिमान आहे, देशाचा तर जरूर आहे, महाराष्ट्राचाही अभिमान आहे. आणि सेनापती बापटांच्या वाक्यातच सांगतो, महाराष्ट्र मेगा तरी राष्ट्र मेगे, मराठ्या विना राष्ट्र गाडा न चागे. खरा वीर वैरी पराधीनतेचा महाराष्ट्र आधार या भारताचा. हा महाराष्ट्र या हिंदुस्थानचा आधार आहे. आणि म्हणून साऱ्या देशाला मार्गदर्शन करण्याचं काम या हिंदुस्थाननं करायला पाहिजे. आज या महाराष्ट्रामध्ये जेवढी नररत्न झाली, देशासाठी काम करणारी, सामाजिक सुधारणांसाठी काम करणारी, तेवढी क्वचितच इतर राज्यांमध्ये झाली असतील. आणि म्हणून महाराष्ट्राने पुन्हा एकदा देशाचं आधार बनण्यासारखं काम करावं अशी अपेक्षा मी करतो. सर, आपण आज खरोखर दिलखुलास चर्चा केली, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. अल्फाच्या लाखो दर्शकांतर्फे, महाराष्ट्रातल्या तमाम जनतेतर्फे आपलं अभिनंदन आणि आपल्या भावी कार्यासाठी शुभेच्छा. आपण चर्चेत भाग घेतलात त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. दिलखुलासच्या कार्यक्रमामध्ये यानंतरही आपण अनेक व्यक्तिमत्वांशी बोलणार आहोत आणि चर्चा करणार आहोत. आणि असंच याच वेळी याच कार्यक्रमामध्ये पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.